धाराशिवचे आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेमध्ये गेल्यानंतर बैठका पार पडल्या होत्या. मात्र आज काही भाजपमधले आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश जे आहेत ते मातोश्रीवर आहेत. नक्की कोणते कोणते पक्षप्रवेश आहेत आणि यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धाराशिवमध्ये बळकटी येणार आहे का? पुढची रणनीती कशा पद्धतीने असेल? निश्चितच संजय निंबाळकर जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आणि भाजपचे रामेश्वर शेटे हे त्यांच्या समर्थकासह आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्यांच्यामुळं निश्चितच आमच्या पक्षाला बळकटी येईल. अजून बरेच लोक पक्षात येणार आहेत. आज ही सुरुवात आहे आणि आपण बघतोय की एका बाजूला सर्वसामान्य जनतेमध्ये या सरकारच्या विरोधात केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांनी म्हणजे कशा पद्धतीचा रोष आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचा ओढा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आहे आणि ही आजची सुरुवात आहे. इथून पुढच्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील. अनेक जणांशी बोलणी चालू आहे. लोक स्वतःहून संपर्कात आहेत आणि त्या पद्धतीनं आज जो पक्ष लढतोय ह्या सगळ्या हुकुमशाहीच्या विरोधात, हे सर्वसामान्यांच्या विरोधातले सरकार आहे, यासाठी जो पक्ष लढतो त्याकडे बहुतांश लोकांचा ओढा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडेच आहे. दुसरीकडे वारंवार पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचा दौरा करतात किंवा तानाजी सावंत असतील, इतर शिंदे सेनेचे नेते असतील, त्यांचं म्हणणं आहे की ओमराजे निंबाळकर आल्यानंतर अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेतून थेट शिंदे सेनेमध्ये येतील असे वारंवार दावे केले जातात. नाही, याबाबत आपण बघितलं की सगळ्याच लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. यात काही स्पष्टता अजून आलेली नाही. म्हणजे काही लोक आम्हालाही सांगतात आम्ही तुमच्यासोबत आहेत, त्यांनाही सांगतात तुमच्यासोबत आहेत. त्यामुळं काही दिवसात स्पष्टता येईल. आणि आज जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आहेत, यांची सुद्धा बैठक बोललेली आहे. त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. आणि इथून पुढच्या काळात ज्यांची संघर्ष करायची तयारी आहे, ज्यांची ह्या हुकुमशाहींच्या विरोधात सर्वसामान्यांसाठी लढण्याची तयारी आहे, अशा लोकांना सोबत घेऊनच आम्ही संघटना वाढवणार आहे. तुम्ही म्हणताय की आज बैठक देखील बोलवलेली आहे. 3 वाजता सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. म्हणजे ही चाचपणी समजायची का की आपल्यासोबत कोण आहेत की याबाबत निवडणूक झाल्यापासून पक्षप्रमुखांची यांची भेट झाली नव्हती या निवडून आलेल्या लोकांची. त्यानिमित्तानं आज त्यांची भेट होणार आहे आणि पक्षप्रमुख त्यांची चर्चा करणार आहेत. पण असं देखील म्हटलं जातं की धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाईल. ओमराजे निंबाळकर अनेक पदाधिकारी फोडतील आणि शिंदे सेनेमध्ये आणतील. त्याच्यामुळे कुठेतरी अगोदरच सावध भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली असं म्हणायचं. याबाबत आमचा पक्ष आमच्या पद्धतीनं काम करतो. ते काय करतात त्याचे आमचं घेणं देणं नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या लोकांशी संवाद साधतोय, आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन पुढचं आम्ही काम करणार आहेत. पण तुम्ही वारंवार आरोप करता की त्यांच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, याचा कुठेतरी वापर जो आहे तो त्यांच्याकडून केला जातो. मग तुम्ही त्यांच्याशी या सर्व गोष्टींची लढाई तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात? कार्यकर्ते आहेत, तुम्ही बैठका घेताय, नियोजन करताय, सभा वगैरे घेताय, मग त्यांच्याशी तुमचं नियोजन कसं असेल आणि तुमची चर्चा पुढे याच्या पद्धतीने कशा पुढे? आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधींची, ज्या कार्यकर्त्यांची संघर्ष करायची तयारी आहे, ह्या म्हणजे भ्रष्ट सरकार, हे जे सर्वसामान्यांच्या विरोधातले जे सरकार आहे, हुकुमशाही जे आहे, याच्या विरोधात त्यांची संघर्ष करायची तयारी, अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही आमचं पुढचं काम चालू ठेवू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की आज धाराशिवमधले अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होत आहेत आणि त्याचसोबतच इतर लोकप्रतिनिधी आहेत, इतर सदस्य आहेत, त्यांची देखील बैठक जी आहे ती मातोश्रीवरती बोलवण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार कैलास पाटील यांनी दिलेली आहे. कॅमेरामन गणेश राहटेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.